नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या डेट्स या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि सीईटी सेलच्या वेबसाईटवरती 23 जुलै 2025 रोजी ही नोटीस आलेली आहे। आता यामध्ये शेड्यूल कशा प्रकारे यावर्षीचं आलेलं आहे ते थोडंसं बघून घेऊया। सो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये मॅनेजमेंट कोटा असो किंवा स्टेट कोटा असो या दोन्ही कोटामधून जर ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू झालेली आहे। हे रजिस्ट्रेशन कोणी करायचं आहे तर जे कोणी विद्यार्थी नीटमध्ये क्वालिफाय झालेले असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी व ज्यांना MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS आणि BPTH वगैरे अशा सगळे जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत ह्या कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचं आहे त्यांनी 23 जुलै ते 30 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत हे रजिस्ट्रेशन्स करता येणार आहेत। त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस करायची असते। ऑनलाईन पेमेंटसाठी एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळालेला आहे, म्हणजे 31 तारीख दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला पेमेंट करता येणार आहे। आणि हे पेमेंट झाल्यानंतर ना आपले जे काही सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत याच्या स्कॅन कॉपी आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचे असतात। तर हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपल्याला परत एक दिवस एक्स्ट्रा मिळालेला आहे, म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत आपल्याला दुपारी 12 वाजेपर्यंत आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सीईटी सेलच्या वेबसाईटवरती अपलोड करायचे आहेत। त्याच्यानंतर काय म्हणलेलं बघा, 2 तारखेला म्हणजे 1 तारखेपर्यंत ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया, पेमेंट आणि डॉक्युमेंट्स अपलोडिंग हे कंप्लीट केलं असेल तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांची 2 ऑगस्टला एक लिस्ट डिक्लेअर केली जाईल। आपलं नाव त्या लिस्टमध्ये आहे का हे आपण सगळ्यांनी चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनची जी काही प्रक्रिया होती ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन होती, म्हणजे तुम्हाला MBBS करायचं असो, तुम्हाला BMS करायचं असो, BDS करायचं असो, या सगळ्या कोर्सेससाठी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन हे कॉमनच असतात। मात्र तिथून पुढचे जे काही कॅपराऊंड आहेत हे कॅपराऊंडचं शेड्यूल मात्र वेगवेगळ्या प्रत्येक कोर्सेससाठी येत असतं। आत्ता जे शेड्यूल आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे ते फक्त MBBS आणि BDSच्या पहिल्या कॅपराऊंडसाठीचं शेड्यूल हे आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे। सो 2 तारखेला रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट डिक्लेअर होते। त्याचबरोबर काय आहे बघा, पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसुद्धा 2 तारखेला डिक्लेअर होणार आहे। म्हणजे जे कोणी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ह्या 2 तारखेला आपला स्टेटचा रँक आपल्याला समजणार आहे, किंवा आपल्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढे अजून किती विद्यार्थी आहेत तर कॅटेगरीच्या रँक्स, स्टेटच्या रँक्स ह्या सगळ्या रँक्स आपल्याला 2 तारखेला समजणार आहेत। त्याचबरोबर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर MBBS अँड BDS, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी टोटल किती कॉलेजेस असणार आहेत, या कॉलेजेसमध्ये किती सीट्स असणार आहेत, हे सगळं आपल्याला 2 तारखेला समजणार आहे। आणि त्यानंतर लगेचच MBBS आणि BDS कॅपराऊंड 1 साठी चॉईस फिलिंग ही चालू होणार आहे। त्याच्यासाठी तारीख काय आहे, 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 5 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडसाठी MBBS आणि BDS या दोन्ही कोर्सेससाठी चॉईस फिलिंग ही करता येणार आहे, म्हणजे प्रेफरन्स फॉर्म हा भरता येणार आहे। आता 5 तारखेपर्यंत प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर काय होणार आहे, 1 दिवसाचा गॅप दिलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यानंतर 7 तारखेला कदाचित संध्याकाळी पण रिझल्ट लागू शकतो, 7 तारखेला किंवा सकाळीसुद्धा लागू शकतो। 7 तारखेला आपण जे काही ऑप्शन्स भरलेत त्यातलं कोणतं कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे हे आपल्याला 7 ऑगस्टला कळणार आहे। आणि 7 ऑगस्टला रिझल्ट लागल्यानंतर लगेच 8 तारीख ते 12 तारीख, म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 साधारणतः 5 दिवसाचा वेळ आपल्याला जॉईनिंगसाठी दिलेला आहे। जॉईनिंग करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या नावचा DD म्हणजे डिमांड ड्राफ्ट, त्याचबरोबर तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे। याच्यासाठी 5 दिवसाचा वेळ दिलेला आहे, पण या 5 दिवसामध्ये एक शनिवार आणि एक रविवार असे 2 दिवस आलेले आहेत। बऱ्याचदा शनिवारीसुद्धा बँकांना सुट्टी असू शकते आणि रविवारी तर सुट्टी असतेच, तर अशा 2 बँक हॉलिडेजसुद्धा येणार आहेत जेणेकरून बँकेमध्ये DD काढण्यासाठी तुम्हाला अडचणी येऊ शकते। सो शेड्यूल एकदा बघून घ्यायचं आहे। आणि BMS, BHMS सारखे जे काही इतर कोर्सेस आहेत त्याच्यासाठी कॅपराऊंड कधी ओपन होणार आहे तर त्याचं शेड्यूलसुद्धा लवकरच हे डिक्लेअर केलं जाणार आहे। आता ह्या वर्षी याच्यामध्ये थोडासा एक चेंज काय झालेला आहे बघा, तर मध्यंतरी BMS कोर्सेससाठी एक नोटीस आलेली होती की कोणत्याही राज्यामध्ये तुम्हाला BMS कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीचा पासिंग क्रायटेरिया त्यांनी काढून टाकलेला आहे, म्हणजे मिनिमम 50% असायलाच पाहिजेत किंवा 40% असायलाच पाहिजेत, हा जो क्रायटेरिया काढून टाकलेला आहे अशी एक नोटीस आलेली होती, एक सर्क्युलर आलेलं होतं।
मात्र महाराष्ट्र CET सेलचं जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्याच्यामध्ये मात्र असा काही नवीन रूल बदललेला दिसत नाही. मागच्या वर्षीचा जो क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया आपल्याला याच्यामध्ये दिसतोय की ओपन आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 300 पैकी 150 म्हणजे 50% PCB मध्ये असणं गरजेचंच आहे आणि कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी 40% असणं गरजेचंच आहे. MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS ह्या सगळ्या कोर्सेससाठी जसा मागच्या वर्षी क्रायटेरिया होता तसाच क्रायटेरिया ह्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आलेला आहे. आता कदाचित हे इन्फॉर्मेशन बुलेटिन रिवाइज होऊ शकतं किंवा याच्यावरती सेपरेट नोटीस त्यांनी टाकणं गरजेचं आहे की हा क्रायटेरिया महाराष्ट्रामध्ये ॲप्लिकेबल झालेला आहे किंवा नाही. त्याचबरोबर राऊंडचे नियमसुद्धा म्हणजे मागच्या वर्षी जशा पद्धतीनं राऊंड्स झाले होते तसेच नियम ह्या वर्षीसुद्धा आहेत. एक महत्त्वाचा चेंज याच्यामध्ये आहे की मागच्या वर्षी OBC आणि SCBC म्हणजे मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी टोकनवरती रजिस्ट्रेशन करता आलेलं होतं. मात्र ह्या वर्षी टोकनची फॅसिलिटी दिलेली नाही. तुमची कास्ट व्हॅलिडिटी असो, कास्ट सर्टिफिकेट असो, नॉन क्रिमिलियर असो, EWS असो, हे सगळे डॉक्युमेंट्स फायनल डॉक्युमेंटच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. टोकनवरती रजिस्ट्रेशन ह्या वर्षी करता येणार नाहीत. त्यामुळं रजिस्ट्रेशनच्या ज्या काही डेट्स मी सांगितल्या की 23 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत तर हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचे आहेत तरच आपल्याला आपल्या कॅटेगरीमधनं रजिस्ट्रेशन करता येईल. अदरवाईज जनरल कॅटेगरीमधून फॉर्म हा भरावा लागणार आहे. त्यानंतर PCBचा क्रायटेरिया मागच्या वर्षी जसा होता तसाच क्रायटेरिया BAMSचा ह्या वर्षीच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आलेला आहे, पण कदाचित त्याच्यावरती सेपरेटली एक नोटीस येऊ शकते. आता राऊंडचे नियमसुद्धा मागच्या वर्षीसारखेच आहेत, त्याच्यामध्ये काहीही चेंज झालेला नाही. पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर पहिला राऊंड हा फ्री एक्झिट आहे. तुम्ही नको असेल तर कॉलेज सोडू शकता किंवा मिळालेलं कॉलेजसुद्धा कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन सेकंड राऊंडला जाण्याचा ऑप्शनसुद्धा यावर्षी दिलेला आहे. मागच्या वर्षीसारखं समजा दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा सीट अलॉट झाली असेल तर तुमची इच्छा असेल तर मिळालेल्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता व बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. मात्र दुसऱ्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही किंवा रिपोर्टिंगची प्रोसेस केली नाही तर मात्र दुसऱ्या राऊंडचं हे रजिस्ट्रेशन तुमचं कॅन्सल होतं व थर्ड राऊंडला परत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे जर दुसऱ्या राऊंडला मिळालेली सीट तुम्ही जॉईन केली नसेल तर. सेम मागच्या वर्षीसारखे नियम्स ह्या वर्षीसुद्धा ॲडमिशन प्रक्रियेचे आहेत. सो 3 राऊंड तरी बेसिकली हे होत असतात. त्यानंतरनं सीट वॅकंट जर राहत असतील तर ह्याच्यानंतर मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडसुद्धा कंडक्ट केले जाणार आहेत. सो अशा पद्धतीने या वर्षीचं शेड्यूल आलेलं आहे. जे कोणी आरंभ करिअरकडे काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन्स केलेले विद्यार्थी आहेत त्यांना आरंभ करिअरच्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुप्सवरती त्यांचे डेट आणि टाईम स्लॉट दिले जाणार आहेत. दिलेल्या तारखेला आणि त्या वेळेवरती आरंभच्या ऑफिसमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स सहित येऊन ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कंप्लीट करून घ्यायची आहे. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवरती जॉईन करा.